नमस्कार मैत्रिणींनो. आज प्लाझो दाखवत आहे. स्ट्रेट प्लाझो आहे. स्ट्रेट प्लाझो मध्ये थोडासा इकडे घेर जास्त घेतलेला आहे. इथं आपल्याला गोटापट्टीची लेस लावायची आहे. त्याच्यासाठी घेर तिथं जास्त घेतलेला आहे. बाकी सर्व नॉर्मल माप आहे, तर तुम्हाला माप तेवढं समजावून सांगते. सर्वात आधी इथं 2 इंच घेतलेला आहे. इथे इलास्टिक साठी 2 इंच घेतलेला आहे इथे. परत हे हिपच्या मापाचा चौथा भाग करायचा आहे. त्याच्यात 2 इंच लुजिंग द्यायचे आहे. तर माझं 10.5 इंच तयार येत आहे, तर मी 11 इंच घेत आहे. 2 इंच लुजिंग म्हणलं तर अर्धा इंचामध्ये 2 इंच वाढतं. ही 4 फोल्ड आहे. 4 फोल्ड मध्ये अर्धा इंच म्हणलं तर 4 फोल्ड मध्ये 2 इंच वाढतं. तर इथं मी 11 इंच घेतलेला आहे. तर आता हे हिपच्या भागापेक्षा खालच्या साईडला छोटं माप असलं तर 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. 10.5 इंच आपल्याला 10.5 इंच आहे, तर इथून आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं. मी मॅनीचा भाग 12.5 इंच घेतलेला आहे. हे बॉक्स तयार करून घेतला. हे वरच्या साईडचं आपल्याला मोजायचं नाही. वरच्या साईडचं 2 इंच आहे, ते आपल्याला इलास्टिक साठी फोल्ड होणार आहे. तर मग बाकी इथे 2 इंचाची मॅनीचा माप घ्यायचा आहे. जास्त जाड असतील तर 2.5-3 पर्यंत पण हे माप जाऊ शकते. सध्या मी छोटा माप आहे, तर मी 2 इंचाचाच घेतलेला आहे. आणि असा गॅप 1.5 इंचावर आपल्याला हे आकार घेऊन घ्यायचा आहे, असा राऊंड शेप. आणि इथे आपल्याला 1 ते 1.5 इंचाची मार्जिन ठेवायची आहे. जास्त मार्जिन ठेवायची नाही. तर जास्त मार्जिन ठेवल्यावर बिचमधातून पॅन्ट उठतं, पॅन्ट किंवा प्लाझो. तर हे झालं वरचं. आता इथून आपल्याला लेंथ घ्यायची आहे. लेंथ सर्वात आधी इथून खालच्या साईडला मी 39 इंच आहे. 39 इंच इथं हाईट घेतलेली आहे. हे 2 इंचाचं आहे, ते एक्स्ट्रा सोडलेलं आहे. 39 इंचावर एक मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच जे खाली फोल्ड पट्टीसाठी लागते, ते फोल्ड पट्टी 2 इंचाची घेतलेली आहे. हे पण मार्किंग करून घेतलेली आहे. परत हे आणि ते आपल्याला घेर जेवढा पाहिजे तेवढा घेऊन, घेर मी 17 इंचाचा रेडी ठेवणार आहे याच्यामध्ये घेर. आणि बाकी हे आहे ते मार्जिन आहे. आपल्याला इथून कट करायचं आहे, मार्जिन आहे. आणि ह्याचा शेप आपण स्केलच्या साह्याने टाकून घ्यायचा आहे. अशा शेप पट्टीने आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. जिथं आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे तिथून असा आकार द्यायचा आहे. आणि खालची जिथं आपली मार्जिन आहे तिथून एक आकार द्यायचा आहे. हे एक जॉईंट करून घ्यायचं आहे. खालची एक पूर्ण रेष इथं आपल्याला फोल्ड करायचं आहे. बाकी हे मध्ये जे रेषा आहेत ते मी तर लेस, गोटापट्टीची लेस लावण्यासाठी घेतलेले आहेत. तर मी इथून 3-3 इंचावर घेतलेले आहेत. 3 इंचावर इथं, 3 इंचावर इथं, असे 3-3 इंचावर गॅप घेतलेला आहे. हे मॅनीचा भाग आहे, इथे शिवण्यात जाते. तर मी ह्या इथून इथपर्यंत मध्ये हे सरळ भागावर अशा प्रकारे मार्क करून घेतले. आपल्याला इथे गोटापट्टीची लेस लावायची आहे. तर सर्वात आधी कटिंग करून शिवता वेळेस मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे गोटापट्टीची लेस लावायची आहे आपल्याला इथे. मी एक साइडला पूर्ण लावून घेतलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या साइडला 1-2 लावून दाखवते. सर्वात आधी मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. सर्व जिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तिथून ते खालीपर्यंत पूर्ण मार्क करून घेतलेला आहे. तर इथे धागा पण मॅचिंग लावायचा आहे गोटापट्टी सारखाच. खालच्या साईडला आपला जे कापड आहे त्याचा लावायचा आहे. आणि वरच्या साईडला गोटापट्टी सारखा गोल्डन, सिल्वर स्टॉप. इथून आपल्याला हे असं स्टार्ट करून सेंटर मधून लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा मार्किंग वर आपल्याला स्ट्रेट लावून घ्यायचा आहे.
सोयीचा भाग ठेवायचा आहे, त्याच्यावरती हे उलटा ठेवायचा आहे. मॅनीचा भाग शिवत आहे. हे सोयीचं हे सोयीचं असं बघितलं तर हे सोयीचं, हे असं ठेवता उलट. अशा प्रकारे ठेवून इथे स्टिच मारून घ्यायचे आहे. मॅनीचा भाग जोडून घ्यायचा आहे. दोन स्टिच द्यायचे आहेत. इकडल्या पण साईडचं जोडून घ्यायचं आहे लगेच. हे दोन्ही स्टिच मारून झालेले आहेत. खालच्या साईडला आपल्याला जेवढा फोल्ड पट्टी सोडलेली आहे, हे 2 इंचाची तेवढी आपल्याला फोल्ड करायची आहे. आतमधल्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. 1.5 इंचाची तयार ही पट्टी यायला पाहिजे. 1.5 इंचाची यायला पाहिजे. आपण 2 घेतलेल्या 1/2 इंच फोल्ड करून 1.5 इंच तयार पट्टी फोल्ड पाहिजे. सेम अशीच पट्टी दुसऱ्या साईडची फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे फोल्ड हे मॅनी शिवून झालेली आहे. खालच्या साईडचे हे फोल्ड पण करून झालेले आहे. आता ह्याला कमरेकडून असं आपल्याला ओपन करायचं आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही आमोर समोर सेंटरला यायला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात आधी आपण फिटिंग करून घेऊ. त्याच्यानंतर इलास्टिक कसं लावायचं आहे ते दाखवते. फिटिंग आपल्याला जेवढा आपण सोडलेला आहे 1 इंचाचा तेवढा आपल्याला इथे मार्जिन घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडला 1/4 इंच किंवा अर्धा इंचाची मार्जिन घ्यायला पाहिजे. जास्त जर मार्जिन घेतलं तर मध्य अंतरून पॅन्ट किंवा प्लाझो उठू शकते. त्याच्यासाठी मार्जिन जास्त ठेवायची नाही. मॅनीचे हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित ठेवायचे. इथे खालच्या साईडला येते थोडं वाढून घ्यायचं आहे. आपल्याला 1 इंचाचा खाली इथे मार्जिन घ्यायचे आहे. तर असं खालच्या साईडला येते थोडं वाढून घ्यायचं आहे. तर इथे मी डबल स्टिच मारून घेते. आता डबल स्टिच मारून झालेली आहे. आता आपल्याला इथे कमराच्या साईडला इलास्टिक लावायचं आहे. कमराची इलास्टिक किती आहे पाहून आपण इलास्टिक लावूया. हे इलास्टिक आपलं 12 इंचाचा आहे.
तर आपल्याला असं डबल वर 24 इंच प्लस अजून 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथे स्टिच करून दाब स्टिच द्यायची आहे. तर 25 इंच टोटल आपल्याला इलास्टिक घ्यायचं आहे. 25 इंच आपल्याला टोटल इलास्टिक इथे घ्यायचं आहे. दाब स्टिच आणि जॉईंट करून दाब स्टिच द्यायचे आहे. सर्वात आधी इथे राऊंड मध्ये मी जॉईंट करून घेते. परत इथे दाब स्टिच द्यायचे आहे. चांगलं लॉक करायचं आहे. त्याच्यानंतर आपले हे उलटच राहू द्यायचं आहे ह्याला आणि आपल्याला इथून आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे. स्टॉप कर. इथे आपल्याला हे 2 इंचाची जी फोल्ड पट्टी आहे ना, इथे आपल्याला फोल्ड करून हे आतमध्ये आपल्याला इलास्टिक लावायचे आहे. तर इथून असा एक फोल्ड करायचा मध्ये, असा अर्धा इंचाच्या मधल्या साईडला फोल्ड करायचा आहे. सेम तसंच करत सर्व जागी लावायचं आहे. अर्धा इंचाचा फोल्ड करायचा आहे. स्टिच इलास्टिक वर नाही, खाली यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. अशाच प्रकारे थोडं थोडं फोल्ड करत लावायचं आहे. इथं थोडं पुढे आल्यावरती तुम्हाला इलास्टिक कमी पडेल, तर इथं तुम्हाला ओढून लावावं लागेल. आता इथे आपल्याला इलास्टिक कमी आहे. इथं आपल्याला शिद करून घ्यायचा आधी. मेन फॅब्रिक वरून आपल्याला ओढायला सोपं जातं. तर पॅन्ट आधी सोयीशी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारे वापस अजून फोल्ड करायचा. हे असं ओढायचं आहे इलास्टिक. फॅब्रिक सरकवायचं, परत असं ओढून अटॅच करायचं अशा प्रकारे. इथे लॉक करायचंय. झालं. आता हे आपलं पूर्ण लावून झालेलं आहे. आता इथे बीच मधली एक स्टिच मारायची असते, ती मारायची आहे. त्याला फॅब्रिकला असं सर्व जागी सेट करायचं आहे. सर्वात आधी डायरेक्ट नाही मारायला जमत. अशा प्रकारे ओढायचं, सेट करायचं. हे पूर्ण सेट होते. मग आता आपल्याला इथून बीच मधातून अशा प्रकारे स्टिच मारायची आहे. फायनल हे झालेलं आहे आपलं प्लाझो. त्याचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आता. प्लाझो कसं स्टिच झालेलं आहे प्लाझो दाखवते आता. एक्स्ट्राचं जे पण आहे धागे दोघे कट करायचं, फिनिशिंग दिसते. हे आहे आता प्लाझोचं फायनल लुक. हे अशा प्रकारे गोटापट्टी लेस लावलेली आहे आणि अशा प्रकारे
प्लाझो घेतलेला आहे. प्लाझोची कटिंग आणि स्टिचिंग आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.